महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रस्थान बनलेली आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील जागांवरून महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। आता यातच मुंबईतील हाय प्रोफाइल मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईतील जागेवर भाजपाकडून तयारी सुरू करण्यात आलेली असताना भाजपा नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली होती। मात्र अखेर येथील जागेवर शिवसेनेने आपला धनुष्यबाण चालवल्याचं दिसतंय। दक्षिण मुंबईतून महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा आता सुटलाय। दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। याच निमित्ताने आता मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। पाहूयात कशी असणार मुंबईची लढत। महायुतीमध्ये मुंबईतील 2 जागांचा पेच कायम होता। त्यानंतर मंगळवारी सकाळी वायव्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवाराची घोषणा केली। लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यांचा सामना महाविकास आघाडीचे शिवभाटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे। त्यानंतर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारामध्ये शिवसेनेने परिपत्रक जारी करत दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली। त्यानंतर आता मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित झालेले आहेत। हा निर्णय आधीच झाला होता। मुंबईमध्ये 3 जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि 3 शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता। सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी असं आमच्या मनामध्ये होतं, त्यामुळे काही आमचे लोक तयारी देखील करत होते। पण मला असं वाटतं जवळपास 15-25 दिवसापूर्वीच हा निर्णय झाला। मुंबईतल्याच 2 जागेसाठी मंगळवारी उमेदवारी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आली। मंगळवारी सकाळी रवींद्र वायकर तर संध्याकाळी यामिनी जाधव यांची उमेदवारी घोषित झाली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र वायकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले पाहूयात। उत्तर पश्चिम लोकसभेसाठी महायुतीकडून रवींद्र वायकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे। आपल्यासोबत रवींद्र वायकर स्वतः आहेत। वायकर साहेब, सर्वात पहिला आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। काय सांगाल? धन्यवाद। काय प्रतिक्रिया आपली उमेदवारी अर्जात आपलं नाव? प्रथम माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद, त्यांचे आभार मानतो। आणि युतीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे नेते आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो। इतका उशीर का लागलाय आपलं नाव उमेदवारी घोषित होण्यासाठी? काय सांगा? स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये अनेक उमेदवार असतात आणि ते सर्व चांगले उमेदवार मागणी करत असतात, तर त्यामुळे त्यांना जजमेंट करायला वेळ लागला असेल। आणि त्याच्यानंतर हे जजमेंट झालं की बाबा, आणि सर्व आमदार जे नगरसेवक जे आमच्या इथे आहेत त्या सर्वांनी मागणी केली की वायकरांनाच द्या। आणि बाकीचे देखील ह्यामध्ये उशिराने नाही, अजून तर फॉर्म भरायला वेळ आहे ना। प्रचार, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला प्रचार करायला वेळ लागतो। मी तर 35 वर्ष राजकारणाने लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मला तसं काही हे होणार नाही। माझा तर ब्रँड झालेला आहे कामाचा, वायकर ब्रँड हा कामाचा झालेला आहे, त्यामुळे लोकांना दिसते कन्स्ट्रक्टिव्ह। पहिल्या याच्यामध्ये मी साधा नगरसेवक असताना मातोश्रीसारखं 25 वर्ष झाली, मातोश्रीसारखं एक क्लब बांधू शकतो जे शहरामध्ये, या जंगलामध्ये मी बांधलं। त्यावेळेला रस्ते नाही, काही नाही, लाईट नाही, काही नाही, हा रोड पण नव्हता आणि काही नाही, त्यावेळेला मी बांधू शकतो। त्यावेळेला मला वेड्यात काढलं होतं आमचे AMC जोशी होते त्यांनी, की या जंगलामध्ये कोण येणार आहे तुमच्या, ना लाईट आहे, पाणी आहे, काही नाही। म्हटलं बघा कोण येतं ते, आणि ते त्यांना दाखवून दिलं आणि ते आज दिसतंय ना। त्यासाठी व्हिजन असणं आणि ते व्हिजन लोकांना अगोदर कळलेलं असणं, तर त्यामुळे तुम्हाला वेळ झाला असं काय म्हणता येणार नाही। पण एकंदरीत आतापर्यंत आपल्याला मनसेकडूनही विरोध करण्यात आला होता आणि बाकी आपल्यावरती जे भाजपचे किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले होते त्या संदर्भात काय? प्रामुख्याने मनसेमध्ये ज्यावेळेला विरोध झाला त्यावेळेला एक प्रसिद्धी पत्र काढलं झालं राजसाहेबांच्या माध्यमातून, आणि त्यात त्यांनी ते सांगितलंय की ज्यांची वैयक्तिक आहे त्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही। बाकी दुसऱ्या कोणी विरोध केला असेल त्याला कायद्याच्या रूपाने मी त्याच वेळेला उत्तर दिलं, तिथे देखील ते आरोप फेटाळले गेलेले आहेत आणि ते मागे घेतले गेलेले आहेत। त्यामुळे कुठलेच आरोप नाही, आणि राजकारणात हे आरोप होतच राहणार। तुम्ही कितीही चांगले असलं तर राजकारणात हे आरोप होणार। ते चांगले आहे हे तुम्ही कामाच्या रूपाने दाखवून द्यायचं असतं, आणि समाजामधला साधा व्यक्ती देखील, तुमचा मतदार देखील किंवा राजकारणी देखील हे तुमच्यावरती आरोप करत राहणार, पण त्यातनं तुम्ही मार्ग काढत चांगली कामं केली पाहिजे। तर हे होते रवींद्र वायकर, ज्यांना उत्तर पश्चिम लोकसभेतून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की विजयी कोण होईल। महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।
दरम्यान मंगळवारीच यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यामिनी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मुंबई लोकसभेचा 13 जो आहे तो अखेर सुटलेला आहे आणि यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः यामिनी जाधव आहेत। ताई, काय सांगाल, तुमच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद होतोय। एक महिला म्हणून माझा विचार केला गेला, हा सगळ्या तमाम महिला वर्गांचा सन्मान आहे आणि मी याच्यासाठी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचे खूप आभार मानू इच्छिते। शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे, कारण तुमचे जुने सहकारी अरविंद सावंत तुमच्या ऑपोनंट आहेत। कालच त्यांनी आपला अर्ज भरलाय, काय वाटते? मला त्याचं काही आव्हान असं वाटत नाहीये आणि जर शिवसैनिक म्हटलं तर शिवसेना इकडे असल्या कारणाने मला वाटतं शिवसैनिक इकडे आहेत असं समजायला हरकत नाही। आपण पाहिलं तर याच लोकसभा मतदारसंघात अनेक नावं चर्चेत होती। राहुल नार्वेकर असतील, मंगल प्रभात लोढा असतील, तर बाळा नांदगावकर यांचं नाव देखील चर्चेत होतं, पण आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। कसं वाटतं, यांचा साथ आपल्या सोबत असणार का? 100% त्यांच्या सोबत मला असणारच आहे आणि निवडणूक म्हटलं की उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी अशा पद्धतीची त्या ताकदीची असणारी व्यक्तिमत्व ही चुरशीमध्ये असतातच, त्यामुळे ती सगळे जण होते आणि त्यातनं माझी निवड केली गेली, त्यामुळे खूप आनंद होतोय। माझ्यावर या लोकसभेवर जो विश्वास महायुतीने दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही पुरेपूर खरे होतो। आपण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात याच मतदारसंघात अनेक अल्पसंख्याक देखील आहेत, तर त्यांच्यापर्यंत आपण भाजप आणि महायुतीचा अजेंडा कसा पोहोचवतो? मला वाटतं अल्पसंख्याकांपर्यंत आम्ही ऑलरेडी पोहोचलेलो आहोत। कोविडमध्ये जे काम ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही इथे केलेलं आहे, यशवंत जाधव साहेबांनी केलेलं आहे, शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि ते काम मला वाटतं मी पुन्हा सांगेन की सर्वसामान्य लोक आपल्याबरोबर झालेली चांगली गोष्ट आणि आपल्याबरोबर झालेली वाईट गोष्ट ही दोन गोष्ट कधीच विसरत नसतात आणि चांगल्या गोष्टी तर खूप सोबतीनं आहेत आमच्या, त्यामुळे अल्पसंख्याकांचं प्रेम आहे आणि ते नक्की मिळणार आम्हाला। अगदी शेवटचा प्रश्न, उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात आणि किती मतांनी अरविंद सावंत यांचा पराभव? उमेदवारी अर्ज अजून ठरले नाही, आता जस्ट मला उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, सो आम्ही आता ठरवू त्याचं आणि किती मताधिक्य असेल हे सांगण्यापेक्षा इथे महायुतीचा उमेदवारच विजयी होणार हे तुम्हाला धन्यवाद ताई, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवारच निवडून येणार असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेन मिरा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मुंबईतील महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले आहेत, पण महाविकास आघाडी सुद्धा आता कंबर कसलेली दिसत आहे। महाविकास आघाडीकडून सुद्धा इथं सर्वच उमेदवार घोषित झालेले आहेत। महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार कोण ते पाहूयात, त्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत कशी होणार तेही पाहणार आहोत। सर्वात आधी महायुतीचे उमेदवार मुंबईतील कोण कोण आहेत पाहूयात। मुंबईतील महायुतीचे उमेदवार कोण कोण आहेत आपण ते पाहतोय। उत्तर मुंबईमधून भाजपाचे पियुष गोयल उमेदवार आहेत, उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबईमधून, तर मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून भाजपाचे उमेदवार आहेत। त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव हे दक्षिण मुंबईतून, राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबईतून, रवींद्र वायकर हे ईशान्य मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार आहेत। 3 उमेदवार शिवसेनेचे, 3 भाजपाचे। मुंबईतील सर्व जागांसाठी 20 मे रोजी 5व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे। दरम्यान आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीकडून घोषित उमेदवारांनुसार मुंबईतील लढत कशी होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतील लढत कशी होणार आपण ते पाहतोय। दक्षिण मुंबईची लढत यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत। अरविंद सावंत शिवबाटाचे उमेदवार आहेत, तर यामिनी जाधव ह्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। त्यानंतर वायव्य मुंबईची लढत आपण पाहतोय। रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार, तर इकडे अमोल कीर्तीकर शिवबाटाचे उमेदवार आहेत। दक्षिण मध्य मुंबईची लढत म्हणजे राहुल शेवाळे शिवसेनेकडून, तर अनिल देसाई शिवबाटाकडून। उत्तर मध्य मुंबईचं गणित पाहतोय। उज्ज्वल निकम हे भाजपाचे उमेदवार आहेत आणि वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार आहेत। मिहिर कोटेचा भाजपाचे उमेदवार आहेत ईशान्य मुंबईतून, तर संजय दिना पाटील हे शिवबाटाचे उमेदवार आहेत। उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल हे भाजपाचे उमेदवार आहेत, तर भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।